श्री स्वामी समर्थ सुनीता रेसिपी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे करंजी समोसा। साठी लागणार साहित्य: मैदा, उकडलेला बटाटा, ओवा, मीठ, धने पावडर, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, जिरा पावडर, हळद, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि वाटाणा आणि तेल। मैद्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि 2 चमचे तेल। आता हे मिक्स करून घेऊया। चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। आपलं मळून झालेलं आहे। आता याला आपण 10 मिनिटं भिजत ठेवूया। पीठ भिजेपर्यंत बटाट्याची भाजी अशी बनवून घेऊया, मॅश करून घेऊया। तेल टाकून घेऊया आपण। कढीपत्ता, मसाले ऍड करून घेऊया। गरम मसाल्याने छान लागते। आता मॅश केलेला बटाटा इथे टाकलेला आहे मी। आता याला एकजीव चांगलं करून घ्यायचं आहे। आपला मसाला रेडी झालेला आहे। आता आपण याला बाउल मध्ये काढून थंड करून घेऊया 10 मिनिटं। आपला आता भिजलेला आहे। आता करंजी समोसा आपण करून घेऊया। अशा छोटे छोटे गोळे तोडून घेऊन त्याचे आपल्याला करंजी समोसा आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। करंजीच्या आकाराचा शेप असा आपण आता तयार करून घेऊया। व्यवस्थित अशा कडा दाबून घेऊया। सगळे असेच करून घ्यायचे आहे। त्याला आता आपण मंद आचेवर असं खरपूस होईपर्यंत तळून घेऊया। कलर आलेला आहे, मग काढून घेऊया। खूपच छान आणि कुरकुरीत झालेले आहे। बघा, तुम्हाला दाखवते मी।